सायकल आणि पौष्टिक आहार पाककला स्पर्धा ठाण्यात रंगला आरोग्याचा सण. जंक फूड दूर ठेवूया, पौष्टिक फूडच खाऊया ही टॅगलाईन अंमलात आणत पहिल्यांदाच आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनतर्फे आयोजित पौष्टिक पाककला स्पर्धा आरोग्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरली. नाचणीचा उपमा, नाचणीचे पुडिंग, ज्वारी नाचणीची बर्फी, कुळीथ चॅट्स, नाचणीचे मोमोज, सँडविच, डोसा, मिलेट्स बार, स्टीम दहीवडा, होममेड बॉर्नव्हिटा असे 100हून अधिक पौष्टिक पदार्थ एका छताखाली पाहायला मिळाले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकांना खमंग आरोग्याची चव देत अगदी शेफच्या वेशात सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. रविवारी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. इयत्ता 5वी ते 7वी, 8वी ते 10वी, 11वी ते 15वी, खुला गट सायकलिस्ट आणि खुला गट नॉन सायकलिस्ट अशा 5 गटात ही स्पर्धा पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले की जगाच्या पाठीवर पाहिले आता बाहेरचे देश ऑर्गॅनिक फूडकडे वळत आहे. शारीरिक व्यायामाबरोबर मानसिक व्यायाम देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वतःबरोबर इतरांनाही सायकलिंग करायला प्रोत्साहन द्या. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि परीक्षक डॉक्टर उदय कुलकर्णी म्हणाले की आरोग्यदायी आहार तर घ्याच, पण व्यायाम म्हणून सायकलिंग देखील करा. न्यूरोसर्जन आणि मुंबई सायकल महापौर डॉक्टर विश्वनाथ अय्यर यांनी सर्व आजारांवर सायकलिंग हा चांगला उपाय आहे. तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये सायकलिंगला महत्त्वाचे स्थान द्या. यावेळी महाविद्यालयाच्या सचिव डॉक्टर मानसी प्रधान यांच्यासह आहारतज्ज्ञ परीक्षक डॉक्टर शीतल नागरे, क्रीडा शिक्षक परीक्षक निखिल गावडे, पाककला तज्ज्ञ लेखिका आणि परीक्षिका वृंदा दाभोलकर, डॉक्टर अमोल गीते, पत्रकार संदीप लबडे, ऋषिल मोरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना स्पर्धेच्या समन्वयिका डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे यांनी सायकल आणि पौष्टिक आहार हा विषय शासन दरबारी पोहोचवण्याची विनंती आमदार डावखरे यांना केली. संस्थेच्या संस्थापिका प्रज्ञा म्हात्रे यांनी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी आमदार डावखरे यांनी त्यांच्या माध्यमातून भविष्यात सहकार्य करावे असे सुचवले. या आवाहनाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन प्रोफेसर महेश कुलसंगे यांनी केले आहे.